पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सराफी दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे. 3 ते 4 जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते, एक बंगाली कारागीर आणि एक लोकल कारागीर होते, तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे. अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे सगळं. जे काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू हे आम्हाला रेकॉर्डिंगमध्ये दिसतं आहे. तर हे 6 लोक दुकानात मागून त्यांनी मागचे सगळे ताले तोडून ते दुकानात शिरले होते आणि माझे 2 माणूस जे माझे एम्प्लॉई आहे ते तिकडे झोपता मागच्या घरामध्ये. तर त्यांनी त्यांच्यावर सुरा ठेवला मोठा आणि त्यांना सांगून दिलं की हल्ले ते तुम्हाला मारून टाकू. आणि त्यांनी शोरूमच्या मागच्या गेटमधून फोडून ते मध्ये येऊन जे सगळे ड्रॉवर आहे ते त्यांनी मोठी जी आपली स्ट्रॉंग रूम आहे ते प्रयास केलं, ते काही त्यांच्याकडून तुटलं नाही. पण जे सगळं बाहेर जे आपले याच्यामध्ये छोटे तिजोरीमध्ये आणि लॉकरमध्ये जे कॅश आणि गोल्ड आणि सिल्वर जे बुलियन आणि रिपेरिंगचे जे काही सामान असतं ते त्यांनी नेलं. अंदाजित 300-350 ग्रामचं सोन्याचं सामान नेलेलं आहे. आणि नाही ते आणि आपला चांदीचा सामान 7-8 किलो चांदीचा बुलियन आणि पायल आणि प्युअरची मूर्त्या ते घेऊन गेलेले. किती लाखाचा ऐवज गेला ते आता आम्ही टोटल म्हणून सांगू त्यांना, ते एक्झॅक्ट जे आहे तुम्हाला कळतो. तुटली नाही तर त्यामुळे त्याचं किती सोनं किंवा मुद्देमाल बचावला आहे ते सांगा. नाही ते तर असं काही अंदाजित सांगता येणार नाही. ते काय ते सांगता येत नाही तसं. सौरभ ज्वेलर्स, सौरभ कोठारी, सौरभ महेंद्र कोठारी. हो, 4:30 वाजेला मी स्वतः त्यांना घेऊन आलो होतं शनीपेठमधून जाऊन. ते मला माझ्या माणसाने कळवलं जसंच मी ते माझ्या घरून 2 माणूस माझ्या वॉचमॅन घेऊन आला होता. मग मी पाहिलं सगळं तोडलेलं होतं. मग मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि मी सोबत जाऊन त्यांना पोलीस शनीपेठमध्ये जाऊन कंप्लेंट करून त्यांना घेऊन आलो. अशी माहिती येते की बाबा सायरन वाजल्यामुळे ते चालले. हां, 3 जणांसोबत थांबून होते. 3:30ला 3:36ला ते मध्ये उचले. 4 वाजेला सुभाष चौकात पोलीसची गाडी गस्त मारत होती. ते त्यांचे सायरन वाजल्याने त्यांना आवाज आला असेल आणि ते त्याच क्षणी ते बाहेर घरात याच्यातून बाहेर निघाले. जे कर्मचारी त्यांना काही मारहाण केली फक्त चाकू? नाही, चाकू लावलं होता दोघांना. ते गेल्यानंतर किती वेळानंतर तुम्हाला फोन केलेला? मला वाटतं जास्तीत जास्त 5 मिनिटात. कारण त्यांचा फोन घेऊन गेले होते. तर मग दुकानामधला जो फोन होता त्याच्याने त्यांनी मला फोन केला. हां, मागच्या दरवाजाची पूर्ण सिटी फुटेज आलेली आहे. ते जे आले होते ते 3 गाडीवर आले होते आणि 6 लोक होते. ते सगळे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देऊन दिलेले. सुरक्षा रक्षक नसतो नाही, समोरच्या बाजूने असतो, मागच्या बाजूने. हां, या बाजारात आमच्या बी आणि आमच्या याच वर्षी सगळे समोरच्या लाईनमध्ये पूर्ण कॅमेऱ्याचे लागवड केली लावलेले आहे.